राज्यात हिंदीची सक्ती नाहीच तर इतर भाषेचा पर्याय घेता येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढलेल्या मुक्कामानं चर्चा, सलग 5 दिवस गावी ठाण मांडून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये 9 वर्षांनी निकाल, अभय कुरुंदकर दोषी, पनवेल कोर्ट आज सुनावणार अंतिम निर्णय, फाशी की जन्मठेप, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉक्टरांवर कारवाईची टाच, आज पुणे पोलीस डॉक्टर सुश्रुत खैसाज यांना पाठवणार नोटीस, चौकशी करून नोंदवणार जबाब। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी, वळसंकरांच्या सुसाईड नोटमध्ये मनीषा मुसळे मानेचं नाव, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका। इंदापूरमध्ये डॉक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवघेणा हल्ला, 3 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मालवाहू ट्रकची 5 वाहनांना जोरदार धडक, अपघातात बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी। राज्यात गुरुवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागपूरमध्ये सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट थोडीशी ओसरली।